हॅलो, नमस्कार दादा. हा नमस्कार बोला. हा, मी जयसिंगपूरहून बोलते. कुठून? जयसिंगपूर, कोल्हापूर जय जिल्ह्यात. हा बोला ना ताई. हा, ते माझी मुलगी आहे. मग मुलीचं माझ्या लग्न झालं. एक पहिलं लग्न झालं होतं. मग त्याने व्यवस्थित नांदवलं नाही म्हणून माझी मुलगी मग सोडचिठ्ठी घेऊन आम्ही तिला आमच्या माहेरी आणलं, घरी तिच्या तिथं. बर मग ती एक 3 वर्ष राहिली. सगळं त्यानं काय पहिल्यांदा नांदवलं नाही. मग 3 वर्ष राहिली. मग इथं एके ठिकाणी जॉबला गेली. जॉबला गेल्यानंतर तिथे एक निमशिर गावाचा मुलगा आहे, तिथे सर्व्हिसला होता तो. त्याचं काय लग्न वगैरे काय नाही. मग त्यांचं लव्ह मॅरेज म्हणजे 1 महिना 2 महिन्यातच त्यांचं जमलं तिथं. हॅलो. बर बर बोला ना ऐकतोय. बरोबर. आणि एक मला नात आहे, म्हणजे तिला स्वतःला एक मुलगी आहे 9 वर्षाची ती. मग आता लग्न करून घेईपर्यंत इतकं गोड बोलले की आता त्यांच्याकडे प्रॉपर्टी सुद्धा काय नाही. माझ्या मुलगीने आणि घरच्यांनी फक्त त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून मुलगी दिली. आज लग्नाला 2 वर्ष झाली आणि एकत्र राहत होती. सासू दीर इतके त्रास द्यायला लागले म्हणून वेगळं राहिल्यानंतर एक 6 महिने चांगलं राहिलं. आम्ही जरा आर्थिक त्यांना सपोर्ट केला. नोकरी जरा 10,000ची असल्यामुळं मग ती मुलगी माझ्या आधार केंद्रात सर्व्हिसला जायला लागली. मग तिचं पण ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय. तिथे निमशिर गावात झालं सगळं. 6 महिने व्यवस्थित रुटीनला लागलं. आता मग काय तर किरकोळ कारण की स्वयंपाकच येत नाही बाई तुला चांगला, डब्यात चांगलं काय करत नाही, अशा गोष्टीवरनं सारखा मानसिक टॉर्चर करायला. मग आम्ही काही लक्ष दिलं नाही. नवरा बायको असू दिली. नंतर मारायला लागला, शिव्या द्यायला लागला. मग नंतर काय झालं, मग नंतर म्हटलं व्यवस्थित राहावा, समजून सांगितलं सगळं. तर 2 महिने झाले आज कपडे भरूनच हा मनुष्य गेलाय. माझी मुलगी एकटी हँडल करायला लागली तिथं आता खेडेगावात. आता सुट्टी आहे म्हणून आली आहे शाळेला. अच्छा, म्हणजे दारू वगैरे पित नाही ना, का पितोय? दारू वगैरे काही पित नाही. जरा अगदी टेन्शन आलं तर पितोय. बर शिवाय मग असं का बरं? मग त्यांच्या मर्जीने झालं ना, लव्ह मॅरेज वगैरे झालं बोललं तर? त्यांच्या मर्जीने झालेला आहे, त्यांच्या संमतीनं झालेला आहे. त्यांच्या घरच्या आमच्या घरच्यांच्या संमतीनं. काहीतरी किरकोळ कारण, तुला स्वयंपाक येत नाही, कपडे धुवायला येत नाही, माझी मानसिकता नाही आणि आईकडे भावाकडे जाऊन राहिलेत. आणि त्याला पूर्णपणे सपोर्ट करणारे त्याचा मोठा भाऊ आणि त्याची आई आहे संसार मोडायला. आता परवापर्यंत आम्ही सामोपचाराने बैठक करा म्हणून गेलोय. आजच जस्ट त्याच्या गावातनं आलोय 6:30ला. तेव्हा मग जरा युट्यूबला बघितलं, तुमचा नंबर मिळाला. म्हटलं आता आम्ही हात टेकले. आम्ही पण ब्राह्मण माणसं आहे, ती पडली जैन माणसं. मग तिथल्या लोकांनी पण गावातल्या त्याला बोलवून घ्यायचा प्रयत्न केला. नाही, माझी मानसिकता नाही, मी नांदवणार नाही म्हणते ते. अच्छा अच्छा ताई. आणि आम्ही जातपात धर्म गरीब श्रीमंत बघून काम करत बघत नाही नाही. ताई. होय होय, हा बरोबर आहे ते. सांगितलेलं क्लिअर नाही तर मग डाऊट असते नाही नाही. प्रत्येक होय होय. काही माणसांच्या. आणि मला सांगा, तुमची प्रॉपर्टी वगैरे बघून त्या मुलाने हे केलं का, मुलीला लग्न वगैरे? नाही नाही, त्याचं म्हणणं आहे माझी मुलगी जरा पहिला गरीब होती. गरीब म्हणजे कशी, आता तिला पण त्याचा स्वभाव आहे. आता रोज आपण सासू दीर एकत्र राहिल्यावर दंगा करणार, खायच्या गोष्टीवरनं काढणार त्यांचे. मग हे असं सगळं होऊन बसलं हो. आणि काय कारण नाही होय बाबा की हिचं कॅरेक्टर खराब आहे. उलट एवढं होऊन माझी मुलगी काय नसताना हाय त्यात ऍडजस्ट करायला. त्या निमशिरगाव म्हणून खेडेगाव आहे, त्या खेडेगावात राहायला तयार आहे. का तर असू दे, आपल्याला संसार पाहिजे आणि आम्हाला पैसा तर एकही नको. आम्हाला आहे सामोपचाराने चांगला संसार गोडी गुलाबीनं होऊ दे बाबा. नाही तर त्यांच्या गावातली लोक आता म्हणत होती मागाचा 20 लाख रुपये ते कसा द्यायचं, ते देऊ दे, काय करतो. कारण आपल्याला तसं काय करायचं नाही, आपल्याला संसार करायचा आहे. बरं ताई, मला सांगा, आता तुमचा जावई आणि तुमची मुलगी हे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत का? नाही, आज 2 महिने झाले त्यानं तिचा मोबाईल नंबर ब्लॉकला टाकला. कुठलाच संपर्क लव्ह तिचा. मॅरेज झालं ताई, मग असं का बरं करतात? आणि हे किरकोळ कारण सांगितले की असं का करतात, हे किरकोळ कारणामुळेच करतायत. असं थोडे ते, आता लव्ह मॅरेज झालं तर आयुष्यभर साथ निभावली पाहिजे ना. नाही, ते आमच्या इथं मध्यस्थीदाराने पण जे लग्नात होतं त्यांनी विचारले, तू लव्ह केलास निस्तराला पाहिजे, आता असं कुठं करून चालत नाही. एवढ्यापर्यंत त्यांनी सांगितलं. की काय परिस्थिती आहे माझी मुलगी बोलते बघा तुमच्याशी, म्हणजे जरा तुम्हाला लक्षात. हॅलो. हा ताई बोला ना, काय विषय?
विषय म्हणजे काय दादा, नाही नुसतं स्वयंपाक येत नाही, डबा हे करत नाही, चांगलं करत नाही, हाच विषय आहे. आणि आर्थिक जरा त्यांना पेलत नाही, त्यामुळे त्यांनी उठसूट कणी सारखं 6 महिन्याच्या पूर्वी पण कणी त्यांनी सारखं उठसूट कपडे भरतात, सगळं त्यांचं घेतात आणि आईकडे जाऊन तिथं मळ्यात म्हणजे निमशे गावातच तिथं घर आहे, तिथं जाऊन राहतात त्यांनी. परत काय आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न नाही, आम्हीच मध्यस्थी घालतोय मिटावं म्हणून. पण त्या मध्यस्थाला पण आता पहिला त्यांनी हे केलते, सपोर्ट केलते वेगळं राहायला, म्हणजे हाय त्या खोलीत जाऊन राहतो म्हणून. पण परत आता दुसऱ्यांदा तसंच केले आणि सगळं आम्ही आता सगळी माणसं घालायला लागलोय. त्यांना काय सांगतात, माझी मानसिकता नाही, नकोच हेच, मी राहणारच नाही, बिन लग्नाचा राहतो, मी डबा खाऊन राहतो, म्हणजे असं करायला. आता 2 महिने झालं माझ्यावर काय कॉन्टॅक्ट नाही, कसं भागवलीस, मी घर चालवाले, काय त्यांनी संपर्कच ठेवले नाही. तुमचं तुमचं मिळवा, तुमचं तुमचं खावा, म्हणजे एकदा सोडून निघून गेलेत का नाही, ते मध्यस्थी बोलवल्यावर येतात. मग मध्यस्थाचं पण काय ऐकायला तयार नाही. अच्छा अच्छा, म्हणजे तुमचं लग्न जे लव्ह मॅरेज झालं त्यामध्ये मध्यस्थी दुसरं कोणी होतं का? दुसरं कोण नाही, म्हणजे जे लग्नाला होते तेच. हा, अच्छा अच्छा, तेच का? त्या मग दोघांनीच समजून सांगितलं भरपूर, लव्ह मॅरेज केलायस कड गाठायचं, म्हणजे आई भाऊ काय तुला कड जाणार नाही. नाही मी काय जाणारच नाही घराकडे, म्हणजे वेगळं राहतेच मी आता, त्या घराकडे मी काय जाणार नाही असं म्हणतात ते. बरं, मग मला सांगा ताई, लव्ह मॅरेज झालं तर मग ते असे का बरं वागतात? काही विचारलं का तुम्ही? काय तुमच्याकडून काही म्हणजे आता ज्या मला गोष्टी सांगितल्या तेच तेच हा, कारण आहे का त्याला? होय तेच कारण आहे दादा. सगळ्यांना त्यांनी हेच सांगतात, स्वयंपाक येत नाही, डबा चांगलं करत नाही, 4 लोकात म्हणजे बसलं तर आता किती पण चांगलं करून घातलं, पण ते एकदा कानपाट्या नाव टाकलं का नाही, तसंच कानपाट्या नाव ते पडल्यासारखं माझं झालं. बाकी काही कारण नाही आहे, हे क्षुल्लक कारण आहे बघ. आणि एवढ्यावर त्यांनी 2 महिने झाला आज मला टोलवालं, मला म्हणजे करायचं नाही. आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे सगळं म्हणजे थोडक्यात वागायचं, बस म्हणाल तिथे बसायचं, उठ म्हणाल तिथे उठायचं, माझ्या अटी आहेत असं म्हणजे परवा बोलता म्हणतात. आणि एवढ्यापर्यंत त्यांचा भाऊ एवढं होऊन म्हणतोय की पैसे देतो, कोर्ट कचेरी खेळा, हे खेळा. मग आम्ही नांदवणार ह्या भीतीनं, त्यांच्याकडे काय प्रॉपर्टी नाही, 9,000 पगार आहे, 2 खोल्यांचं घर आहे, बाकी शेत अर्धा गुंठा आहे, बाकी काय प्रॉपर्टी नाही. मग आणि सगळं मर्जीनच झाले त्यांच्या स्वतःच्या. आणि असं म्हणजे फसवाफसवी थोडक्यात असं 2 महिने. आता ही काय करणार आहे मुलगी, नाही केलं तर आपल्याला काय करू शकते, आपला दादा मागं खंबीर आहे, त्याच्या जीवावर ते उड्या मारायला. अच्छा, म्हणजे पैशाच्या जीवावरती उड्या मारतात का? नाही नाही, पैशाचे नाही, पैसे काहीच नाही आहेत त्यांच्याकडे स्वतःकडं. 9,000 पेमेंट आहे, 2 खोल्यांचं घर आहे आणि अर्धा गुंठ शेती आहे, अच्छा दादाच्या भावाच्या जीवावर. अच्छा, असं का? ते हा, काय जॉबला वगैरे आहेत का कुठे सर्व्हिसला? कोण मिस्टर माझे? नाही नाही, ते दादांचे भाऊ. दादा तो इथं यड्रावला एक कंपनी आहे गाडीची, ते गाडी पार्ट तयार करायची कंपनी आहे, त्याचा तो मालक आहे. दोन अच्छा, मालक दोन आहेत म्हणून का? हा, पार्ट म्हणजे पार्टनर मध्ये दोघांचं कंपनी आहे गाडीची, रिपेअर करायचं, पार्ट तयार करायचं. बरं ठीक आहे, त्याला बोलायचं जेव्हा आपलं लव्ह मॅरेज झालं तेव्हा आलं का कोणी? नाही त्यांनी, दोघांनी एकमेकांना बघून तेव्हाच लव्ह मॅरेज झालं ना? नाही म्हणजे तेव्हा झालं की, मी पण मान्यता दिली, आमच्या घरातल्यांना विचारलं, त्यांच्या घरातल्यांना विचारलं, सगळं झालं की. पण आता काय झालंय, तू तेव्हा गरीब होतीस, तू आता जरा म्हणजे बोलायला लागलीस, आता माणूस जरा रागाच्या भरात काय तर बोलतेस, मग ते तसं बोलायचं नाही म्हणा, अगदी शांततेने मी सांभाळलंय की नाही. मग अगदी बस म्हणाल तिथे बसायचं, उठ म्हणा, एक शब्द चकार तोंडातनं काढायचं नाही, कुत्र्यासारखं राहायचं. बरं चालेल ताई, काय हरकत नाही. तुमच्या मिस्टरांसोबत बोलू का मी हा विषय? मिस्टरांसोबत काय? एक हा, मिनिट हा, मिस्टरांसोबत बोलू का म्हणते. कारण का आता तुमच्या सोबत तर मिस्टर राहत नाही बरोबर, 2 महिने झाले. होय, नाही राहत नाही. हा, मग त्यांना पण विचारायला पाहिजे ना, का राहत नाही, काय बाबा प्रॉब्लेम आहे मुलीकडून, असं वगैरे. होय, तरच तो विचारायला विषय काय सॉल्व्ह होऊ शकतो ना ताई. आता सॉल्व तुमचं म्हणणं तुम्ही मला सांगितलं, आता त्यांचं पण म्हणणं ऐकावं लागेल ना. ऐकायला पाहिजे की ते तुम्हाला. ऐकतील ताई. मी कॉल केला ना तर पूर्ण ऐकतील ते. हं, जर तुमची इच्छा असेल तर त्यांना मी समजवतोय, हं, किंवा लव्ह मॅरेज वगैरे झाले, असं संसार वगैरे काही तोडू नका. हं, हं. आमचं हे रोजचंच काम आहे ताई, होय सांगायची होय, काही गरज नाही, त्यामुळे तुम्हाला बोलतोय मी. तुमचं बरोबर आहे. तुम्ही करणार तर आम्हाला दादा या पॉझिटिव्ह, कारण आम्ही इतकं मोठ्या आशेनं की बाबा तुम्हाला काय सांगू, फारच सुचलंय हो मुलगीला, नातीला. आणि या सगळ्याचे परिणाम का नाही त्या छोट्या नातीवर राहिलं होते. चालेल जग ताई, पुढे मी काय नाक बोलतोय, व्हायचं या हॅलो, नातीचं. हा, मी काय बोलतोय, तुमच्या मुलीचं आणि जावायचं नाव आणि नंबर मला पाठवून द्या. मी हा, काय विषय आहे तो त्याच्यासोबत बोलतोय. हा हा, पाठवून द्या, माझा हाच व्हॉट्सअप नंबर आहे ताई, हा का? हा, हा, चालेल, त्यांच्यासोबत जसं बोलणं झालं ना तुम्हाला मी कॉल हा, बॅक करतोय. हा, हा, चालेल. चालेल व्हॉट्सअपला द्या. ठीक आहे. हो, हो. ओके.